तो मुद्दा आपल्याकडे सगळीकडे चर्चेला आणला जातो. म्हणजे जात जनगणनेचा जेव्हा मुद्दा येते तेव्हा सामाजिक न्यायासाठी रिझर्वेशन एवढाच एक मुद्दा समोर बेसिकली माध्यमामध्ये चर्चेला आणला जातो. त्याचे पॉलिसी इम्प्लिकेशन किंवा पॉलिसी प्रोग्राम किंवा स्कीम्सच्या लेवलवर काय तयारी केली पाहिजे याच्यात मात्र फारसा रस राजकारणालाही नसते. आणि जे धोरणावर काम करतात असं म्हणून सांगतात किंवा ज्या संघटना संस्था काम करतात त्यांच्याकडे डेटाच्या अभावी ते पण काही बोलत नाही. जनगणना म्हणजे काय, त्याचा मूळ उद्देश काय आहे आणि सध्याचे राजकारण याबाबत सविस्तर विवेचन ॲडव्होकेट प्रियदर्शनी तेलंग यांनी आज पुरुष वाच या संस्थेच्या कार्यक्रमात केले. त्याचा हा भाग आपल्यासाठी. बहुतेक सर्वांना माहिती आहे की पुरुष वाच अभ्यासवर्ग गेले अनेक वर्ष आपण वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करतो. त्याच्यामध्ये मुख्य जो तज्ज्ञ व्यक्ती असेल तो विषयाची मांडणी करतो आणि मग त्याच्यानंतर प्रश्नोत्तर असं स्वरूप असतं. आणि एकूण सर्व विषयांची सामाजिक विषयांची कॉम्प्लेक्सिटी समजून घेता यावी हा मूळ उद्देश त्याच्यामध्ये आहे. आणि गेले अनेक दिवस हा विषय होता. म्हणजे जवळजवळ वर्षापूर्वीपासून आम्ही थोडा हा प्रयत्न करत होतो की याच्यावरती जेव्हा सुप्रीम कोर्टाचे काही निर्णय आले जातांतर्गत आरक्षण किंवा त्या संदर्भाने काही विषय जेव्हा आले तेव्हा याच्यावरती सविस्तर चर्चा व्हायला हवी. आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांना चळवळीमधल्या पण अनेक मित्रमंडळींना या विषयामध्ये उत्सुकता होती आणि तो विषय समजून घेण्यामध्ये पण रस होता. वेगवेगळ्या राजकीय भूमिका पण त्याच्यामध्ये येत होत्या समोर. आणि मग त्याच्यानंतर जातीय जनगणना आणि बिहारमधलं जे राजकारण झालं त्या पार्श्वभूमीवरती लोकसभा निवडणुकीमध्ये पण हा विषय बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वक्त्यांनी आणला जातीय जनगणना. परंतु प्रत्यक्षामध्ये त्याची सविस्तर चर्चा अशी फार लोकांशी अशी झाली नाही. काही माध्यमांमधून वगैरे हा विषय येत राहिला परंतु त्याची सविस्तर चर्चा चळवळीमधल्या लोकांशी पण व्हायला हवी असं मागेपासून होतं. परंतु तेव्हा वक्ते आपल्याला वेळेवर वक्ते कुणी तसे अवेलेबल होत नसल्यामुळे तो विषय मागे पडला. परंतु यावेळेस प्रियदर्शी यांना आपण पकडलेलं आहे. म्हणजे त्यांना फोन करून आपण त्यांच्याकडनं म्हणजे हा विषय आपल्याला समजून घ्यायचा. त्यांनी अर्थात हा विषय खूप ब्रॉड आहे असं सांगितलं पहिल्याच ह्याला की हा खूप ब्रॉड विषय आहे. परंतु आपल्याला जेवढा विषय कव्हर करता येईल तो, कारण आता त्याचं पुढे जातीय जनगणना त्याच्याबरोबर आता डिलिमिटेशन आहे किंवा महिलांचं आरक्षणाचे जे मुद्दे आहेत पुढे या सगळ्याचा त्याचा संबंध येऊ शकतो. परंतु काही ठराविक मुद्द्यांवरती तरी किमान चर्चा व्हावी असं अपेक्षित आहे. प्रियदर्शी तेलंग यांची ओळख म्हणजे ते मुख्य स्वतः इंजिनियर आहेत. बी कॉम्प्युटरमध्ये त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये वेगवेगळ्या IT सेक्टरमध्ये त्यांनी मॅनेजमेंटची कामं केलेली आहेत आणि त्याच्यानंतर त्यांचा विषय आणि इंटरेस्ट हा मानवाधिकार असल्यामुळे त्यांनी म्हणजे वकिली केली त्यांनी. त्याच्यामध्ये ते नागरिक प्रश्न सामाजिक बदल यामध्ये त्यांना जास्त रस आहे आणि 25 वर्षापेक्षा जास्त काळ ते सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहेत. विद्यापीठामध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून ते आहेत. नंतर मुख्य त्यांनी जे मागे आपल्याला आठवत असेल तर दलित आदिवासी अधिकार आंदोलन या संघटनेचे ते संयोजक म्हणून काम करतायत 2014 पासून. म्हणजे आपण मागे तुम्हाला चर्चेत विषय झाला होता खरडा आंदोलन, खरडा नितीन आगेचं जे प्रकरण होतं तेव्हापासून पुणे खरडा असा मोर्चा निघाला होता. खैरलांजीच्या वेळेस पण हा मोर्चा निघाला होता. त्या सगळ्या संघटनांमध्ये संयोजक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आंबेडकर सेंटर फॉर ॲक्शन अँड रिसर्च याचे ते संस्थापक संचालक आहेत. आणि मग एज्युकेशन सेक्टरमधले जे भेदभाव आहे किंवा त्याच्यामधला जो पालकांचा सहभाग असेल किंवा इतर वेगवेगळे विषय जे गायरानाचा विषय मध्यंतरी आला होता त्या सगळ्या विषयांवरती हे आंबेडकर सेंटर फॉर ॲक्शन अँड रिसर्च हे काम करतं. स्वतः त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या DHRD नेटवर्कच्या प्रोजेक्टवरती प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम केलेलं आहे. माणुसकी ट्रस्ट म्हणून आहे. बार्टीमध्ये सल्लागार म्हणून ते काम करतात. मगाशी जो आनंद विषय निघाला मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग त्याच्यावरती सुद्धा त्यांनी काम केलं. पंढरपूरच्या संदर्भात त्यांचं काम केलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे असे सगळे जे आपले मित्र सगळे परिवार आहेत ते मोठमोठ्या सेमिनार लेक्चर्स याच्यामध्ये मोठमोठे निबंध लिहिलेले असतात. त्याची मोठी यादी होते. त्यामुळे ते आता मी सांगत नाही परंतु आपण त्यांच्याकडनं ऐकूया. जनगणना हा विषय बोलताना म्हणालो की
भारतामध्ये क्लिष्ट झालेला आहे आणि कोविडच्या नंतर जी व्हायला पाहिजे होती जनगणना त्याच्यामध्ये सुद्धा कॉम्प्लिकेशन्स आपण NRCच्या नावाखाली, CAच्या नावाखाली, याच्या नावाखाली आपण बरेचसे कॉम्प्लिकेशन्स बघतो आणि होम मिनिस्ट्री किंवा रजिस्ट्रार जनरल ते पुढे घेऊन जायला तयार नाही आहे. आणि आता परत या सगळ्याच्या डोक्यावर डिलिमिटेशनचा मुद्दा घेऊन बसलेला आहे आणि साऊथचे राज्य या सगळ्यांची डिमांड करतात. काही तर लोकांना जाऊन इतकं वक्तव्य करतात की आम्हाला वेगळं राज्य द्या, इथपर्यंत ते पॉलिटिकल डिस्कोर्समध्ये आणलं जातं. तेव्हा रिसेंटली सिम्बॉल बदललेला, रुपयाचा बदलला, खरं पाहतो तो बदललेला नाही, याच्यापूर्वी पण तो होता, पण ते आपल्याला दिसतं की असोसिएशन ऑफ साऊथ इंडियन स्टेट्स असं एकत्रितरित्या ओरिसा असेल, कर्नाटका असेल, या सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारामध्ये एक बैठक स्टॅलिननी, स्टॅलिन तमिळनाडूचे जे मुख्यमंत्री आहेत त्या संदर्भामध्ये, डिलिमिटेशनच्या संदर्भामध्ये बैठक झालेली आपल्याला दिसते. आणि ते एक कारण त्याच्या पुढे मागे आणलं जातं की लोकसंख्येच्या आधारावर जे काही प्रतिनिधित्व दिलं जाते, आम्ही भारताच्या लोकसंख्या रोखण्यामध्ये किंवा चांगले कार्यक्रम आखण्यामध्ये साऊथचे स्टेट यशस्वी ठरले आहे. नॉर्थचे स्टेट किंवा आता आपण पूर्वी ज्याला आपण बिमारू स्टेट म्हणत होतो ते स्टेट अपयशी ठरले त्या मानाने. आणि मग तिथे लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि मग कदाचित UPचे 80 आहेत खासदार, ते 88 होतील. राजस्थानची संख्या 6-7 वाढेल, मध्य प्रदेशमधली संख्या 4-5 वाढेल, तमिळनाडूची संख्या 7 कमी होईल, केरळाची संख्या 5 कमी होईल, कर्नाटकाची 1-2 कमी होईल. असा जो मुद्दा आहे त्याच्यावर एक आत्ता राजकीय पटलावर आपल्याला चर्चा डिलिमिटेशनच्या माध्यमातून दिसते. आणि मग ही सगळी जनगणनेची चर्चा होत असताना जात एक फॅक्टर पण त्याच्यामध्ये आणला जातो आणि सांगितलं जातं की नाही, हे धोरणात्मक काही किंवा कार्यक्रम आखण्याच्या अनुषंगाने हे खूप महत्त्वाचे आहे की वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये लोकसंख्या किती आहे किंवा इकॉनॉमिकली पुअर किंवा इकॉनॉमिकली बॅकवर्ड किती आहे, अदर बॅकवर्ड किती आहे, याची डोकी मोजली पाहिजे. आपल्याकडे खरं पाहता या मागच्या वर्षी सगळेच कोंबड्या पण मोजल्या गेल्या. जळगावमध्ये किती कोंबड्या आहेत, पुण्यात किती कोंबड्या आहेत, बकऱ्या किती आहेत, याची मोजणी झाली, ते डिक्लेअर पण झालं. पण हा एक जो मोठा समुदाय आहे त्या समुदाय किती आहेत ते मात्र मोजल्या जात नाही. 1931 पर्यंत तो शेवटचा सेन्सस होता. त्या शेवटच्या सेन्ससच्या आधारे मंडल कमिशन लागू करण्यात आलं. 52% पॉप्युलेशन तिथे गृहीत धरल्या गेली, पण ते रिझर्वेशन मग 50%च्या बाहेर जाऊ नये म्हणून 27% रिझर्वेशन अदर बॅकवर्ड कम्युनिटीजला ऑफर करण्यात आलं. रिझर्वेशन एम्प्लॉयमेंट बेसिकली 1990-91 पासून. पण रिझर्वेशन इन एज्युकेशन त्याच्यासाठी आणखी अर्जुन सिंग यांनी थोडासा पुढाकार घेऊन 1995-96 मध्ये रिझर्वेशन इन एज्युकेशन सुरू झालं OBCसाठी, जे खरं पाहता दोन्ही एकत्र व्हायला पाहिजे ते पण नाही झालं. आणि मग तो मुद्दा आपल्याकडे सगळीकडे चर्चेला आणला जातो. म्हणजे जात जनगणनेचा जेव्हा मुद्दा येते तेव्हा सामाजिक न्यायासाठी रिझर्वेशन एवढाच एक मुद्दा समोर बेसिकली माध्यमामध्ये चर्चेला आणला जातो. त्याचे पॉलिसी इम्प्लिकेशन किंवा पॉलिसी प्रोग्राम किंवा स्कीम्सच्या लेवलवर काय तयारी केली पाहिजे याच्यात मात्र फारसा रस राजकारणालाही नसते. आणि जे धोरणावर काम करतायत असं म्हणून सांगतोय किंवा ज्या संघटना संस्था काम करतायत त्यांच्याकडे डेटाच्या अभावी ते पण काही बोलत नाही. आता आपण सुरुवातीला मिलेनियम डेव्हलपमेंट गोल होतं 2000 पर्यंत, मग 2015 पर्यंत, 15 पासून आता 30 पर्यंत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल असा आहे, बरोबर. आणि मग सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलमध्ये आपण जर SDG 10 असं विचारात घेतलं तर त्या SDG 10 मध्ये एक इंडिकेटर आहे, पहिलं टार्गेट आहे 10.1 टार्गेट असं आहे. ते म्हणतं की बॉटम 40%ची जी काही पॉप्युलेशन आहे त्याचं उत्पन्न नॅशनल ॲव्हरेजच्या तुलनेमध्ये जास्त असलं पाहिजे. आता हे बॉटम 40% कोण आहे
हे पण समजायला डेटा लागणार. आणि मग जर बॉटम 40% मध्ये आपण आता असं गृहीत धरून चालू की 25% शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब आहे, तर मग या 25% शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच्या बजेटरी प्रोव्हिजनसाठी काहीतरी कार्यक्रम, काहीतरी धोरण देशामध्ये आणि महाराष्ट्रात आहे, ज्याला आपण स्पेशल कंपोनंट प्लॅन किंवा ट्रायबल सब प्लॅन असं म्हणतो. पण मग उरलेला जो 15% वर्ग आहे तो कुठल्या समुदायातला आहे, त्याच्यासाठी काही धोरणात्मक कार्यक्रम आहेत का, तर असं आपल्याला काही दिसत नाही. ते जिवंत राहावे. ओरिसा सारख्या स्टेटमध्ये आंब्याच्या कुठल्या खाऊन लोक मरण पावले होते, ती स्थिती भारतात येऊ नये. कारण आता जागतिक पातळीवर हंगर इंडेक्स सुद्धा रिपोर्ट बाहेर पडतात, तिथे कंट्री शुड नॉट बी नेम्ड अँड शेम असं जेव्हा दिसतं, मग मनरेगाच्या माध्यमातून किंवा फूड सिक्युरिटीच्या माध्यमातून लोक जिवंत राहिली पाहिजे, सर्व्हाइव्ह झाली पाहिजे, असेच कार्यक्रम आपल्याला दिसतात की जे आपण टार्गेटमध्ये म्हणतो सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलच्या. आणि मग ती इंडिकेटरची भाषा बघतो किंवा इंडिकेटर्स बघतो, ते इंडिकेटर्स आणि टार्गेट्स कुठे मॅप झालेले आपल्याला दिसत नाही. आणि खास करून मग जेव्हा कास्टचा फॅक्टर बघतो तेव्हा कास्टचा फॅक्टर त्या इंडिकेटरमध्ये फार दूर आहे, संबंधच नाही. म्हणजे एक उदाहरण या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सच द्यायचं म्हटलं तर रिड्यूस इनइक्वेलिटीच्या साठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक इंडिकेटर स्वीकारलं की शेड्यूल कास्टच्या आणि शेड्यूल ट्राईबच्या बजेटरी प्रोव्हिजन मध्ये आपण प्रत्येक वर्षी वाढ करू. म्हणजे आता 100 रुपये बजेट असेल तर 25 मध्ये 100 असेल तर 26-27 मध्ये 125 होते, 110 120 फिगर मध्ये, ऍक्च्युअल फिगर. पण धोरणामध्ये खरं पाहता आपण गेलं तर काय आहे की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबची जी काही लोकसंख्या आहे त्याच्या प्रमाणामध्ये अमाउंटन करू असं धोरणात म्हटलं गेलं आहे. ते इंडिकेटर मध्ये स्वीकारलं का, तर नाही. इंडिकेटर मध्ये इतकंच स्वीकारलं की आम्ही त्याच्यामध्ये वाढ करतो. आणि मग धोरणाच्या स्तरावर जेव्हा आपण या बजेटरी प्रोव्हिजनची तुलना करतो मागच्या कित्येक वर्षापासून, तेव्हा आपल्याला असं दिसते की लाखो कोटी रुपये शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचे दिलेच गेले. एकीकडे आपण आंतरराष्ट्रीय पातळीवर या सगळ्या ज्या काही ऑर्गनायझेशन असतील त्याचे जे त्या योजनाच्या अंतर्गत जे काही फंड येत असतील ते आपण स्वीकारतो, पण त्याचं मूल्यांकन करत असताना किंवा त्याच्या अंमलबजावणीसाठी जे काही मुद्दे विचारात घेतले गेले पाहिजे ते मात्र विचारात घेतले जात नाही. फक्त मग जेव्हा जातगणनेची चर्चा येते फक्त ते रिझर्वेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी मांडल्या जाते आणि मग ते आपल्याला सातत्याने ते दिसतंय की नाही 50% रिझर्वेशनची कॅप सुप्रीम कोर्टाने दिली आहे. मग आता तेलंगणाने 42% केलं, बिहारने सेन्सस केलं तेव्हा 63% केलं, किंवा कर्नाटकाने 66% केलं, किंवा तामिळनाडूने याच्यापूर्वी 67% केलं. अशी एक चर्चा जातगणनेच्या संदर्भामध्ये आपल्याला माध्यमामध्ये आलेली दिसते. आता ही जेव्हा आपण आकडेवारी बघतो वेगवेगळ्या स्टेटच्या संदर्भामध्ये, तेव्हा राजकीय पक्षातले त्या पक्षाचे पॅराडॉक्सिकल व्ह्यूज आहेत. म्हणजे कदाचित हा ऍडव्हान्टेज काँग्रेसला घेता आला असता 2011चं सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस झाल्यानंतर. जरी ते कास्ट सेन्सस म्हटलं गेलं तरी ते सर्वे म्हणूनच होतं. मोठ्या प्रमाणात साधारणतः 5,000 कोटी खर्च केला गेला. 640 डिस्ट्रिक्ट्समध्ये तो फिरून तो डाटा सगळा गोळा केला गेला. 46 लाखच्या वर कास्ट अँड सबकास्ट ओबीसी मधले आहेत याचं सुद्धा एन्युमरेशन झालं. पण कदाचित तेव्हा पी चिदंबरम गृहमंत्री होते आणि हिंदी हिंदू हिंदुस्तान हे कदाचित राजकारण समजू शकले नाहीत. जी ब्रीफिंग कदाचित काँग्रेस पार्टीमधल्या इंटेलिजन्सीला द्यायला हवी होती ती समोर आलेली आपल्याला दिसत नाही. आणि एक पॅराडॉक्सिकल व्ह्यू काँग्रेसच्या इंटरनल मीटिंग्स मधला आपल्याला दिसतो की नाही, स्वतः गृहमंत्री असताना युपीए सरकारमध्ये ती त्यांनी मान्यता करून घेतली, तो सर्वे पण झाला, पण काँग्रेसने ती आकडेवारी आणली नाही. अरुण जेटली जेव्हा फायनान्स मिनिस्टर होते त्यांनी ती आकडेवारी आणली आणि मग त्याच्यामधले एरर्स आहेत, एन्युमरेशनचे एरर्स आहेत किंवा कॅटेगरायझेशनचे एरर्स आहेत असं सांगून तो डेटा काही पब्लिश झालेला आपल्याला दिसत. म्हणजे एकीकडे
2025 पर्यंतही आतापर्यंत तो काही डेटा पब्लिश झालेला नाही. एकीकडे आपण बघतोय की डेटाच्या नावाखाली किंवा डेटा प्रायव्हसीच्या नावाखाली किंवा डेटा सिक्युरिटीच्या नावाखाली किंवा डेटा एकंदरीतच विचारात घेता बिग डेटाच्या मोठे मोठे सॉफ्टवेअर्स आहेत, हडूप असेल किंवा बाकी टेक्नॉलॉजीज आहेत, ते सॉफ्टवेअरवर काम करणाऱ्या बऱ्याचशा कंपनी आपल्या देशामध्ये आहेत. किंवा ॲटॉमिक एनर्जी मधल्या जर आपण व्हेरायबल्स बघितले ते खूप जास्त असतात एक्सप्लोजनमध्ये. इतके सगळे व्हेरायबल्स आपण स्कॅडा सारख्या सिस्टीममध्ये कलेक्ट करतो. बाकीच्या सगळ्या इंडस्ट्रीजमधले सुद्धा व्हेरायबल्स कलेक्ट करतो. 1931 मध्ये ब्रिटिश राजवटीमध्ये जातीची जनगणना होते आणि आता आपण म्हणतो की नाही, कास्ट आणि सबकास्टच्या कॅटेगरायझेशन मध्ये ते एन्युमरेशन करायला किंवा ते नोंदणी करायला कठीण आहे, असं ॲफिडेव्हिट राजनाथ सिंग सुप्रीम कोर्टामध्ये देतात. आणि मग जेव्हा आपण स्टेटच्या स्तरावर येतो, म्हणजे सेंटरमध्ये बीजेपी पॉवरमध्ये आहे, बीजेपी नाही करणार कास्ट सेन्सस हे त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या ॲफिडेव्हिटमध्ये आणि धोरणाचा भाग म्हणून त्यांनी स्पष्ट केले. पण काँग्रेसची स्पष्टता याच्या संदर्भामध्ये आहे का, ते लिडरशिप बोलताना दिसते, पण त्याची अंमलबजावणीच्या संदर्भातले वेगवेगळ्या स्टेटमधले वेगवेगळे निर्णय आपल्याला झालेले दिसतात. म्हणजे सगळ्यात पहिले जर तुम्ही जातगणनेच्या संदर्भातली सुरुवात केली असेल तर कर्नाटक सरकारने ती केली. सिद्धरामय्या मुख्यमंत्री असताना त्यांनी ती राबवली. 2018च्या संदर्भात त्यांचा तो सगळा डेटा त्यांनी बाहेर काढला, पण तो आतापर्यंत पब्लिश झालेला आहे. तेलंगणाने आता रिसेंटली नोव्हेंबर महिन्यामध्ये ती सुरुवात केली. 50 दिवसामध्ये ते सगळं एन्युमरेशन केलं आणि ते प्रकाशित केलं. त्याच्यामध्ये त्यांनी रिझर्वेशन 42% वाढवलं असं आपल्याला दिसतं. म्हणजे आपण दोन्ही ठिकाणी काँग्रेसचं सरकार आहे, टॉप लिडरशिप म्हणताय की नाही हे केलं पाहिजे, पण कर्नाटकात ही अंमलबजावणी करत नाही, फर्स्ट स्टेट्स असताना सुद्धा. बरोबर, आता आपण तेलंगणाकडे येऊ. याच्या ॲडव्होकेसी करत असताना तेथे पक्ष असं म्हणतात की नाही, हे एन्युमरेशन गरजेचं आहे, फक्त सामाजिक न्यायाच्या अनुषंगाने नाही तर पॉलिसी ड्राफ्टिंगच्या अनुषंगाने. मग ते हाऊसिंग असेल, शेती असेल किंवा लाईव्हलीहूडचे ऑप्शन्स असतील. पण मग आपण आत्ताची असलेली सरकार आणि तेलंगणाच्या पूर्वी TRSचं असलेलं सरकार याचं जेव्हा आपण कंपॅरिझन करतो तेव्हा मग शेतकरी लोकांसाठी असलेली रयत बंधुरी स्कीम ती खारिज झालेली आपल्याला दिसते. म्हणजे डेटा अवेलेबल आहे, आता जास्त प्रमाणात अवेलेबल झाला आहे की मार्जिनलाइज फार्मर कोण आहेत, लँडलेस कोण आहेत, या डेटाची उपलब्धता आहे. पण मग तो प्रोग्राम तो तिथे चाललेला दिसत नाही. कारण काय देतं न चालवण्याचं? ते आता कारणामध्ये माहित नाही मला, म्हणजे का ते कारण आहे, का चालवत नाही आहेत. कदाचित ते TRSने सुरू केलं होतं म्हणून आता ती चालवायची नाही, त्याला एक फेलिप मिळालं होतं त्याच्या अनुषंगाने. पण आपण मग जेव्हा स्पेशल कंपोनंट प्लॅन आणि ट्रायबल सप्लायच्या कार्यक्रमावर येतो तेव्हा तिथे पण आपल्याला असं दिसते की ग्रीन हाऊस आणि पॉलिहाऊस सारख्या ज्या काही योजना होत्या, ज्या आधीच्या सरकारने केलेल्या होत्या आणि आता डेटा मिळाल्यानंतर आपल्याला ते मोठ्या प्रमाणात दिसतंय, पण तिथे सुद्धा त्या प्रोग्रामवर कट झालेला. म्हणजे ॲडव्होकेट करत असताना हा कास्ट सेन्सस तुम्ही सांगायचं की नाही, पॉलिसी आणि कार्यक्रमाच्या अनुषंगाने किंवा योजनाच्या अनुषंगाने इंटरव्हेन्शन गरजेचे आहे, तो डाटा मिळवायचा. पण मात्र ते स्कीम इम्प्लिमेंट करत असताना ते बजेटरी अलोकेशन आणि त्या स्कीम्स बंद करायचे असं आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतं. म्हणजे महाराष्ट्राचा जर आपण कंपॅरिझन तेलंगणाला केलं तर तेलंगणाच्या पूर्वीच्या सरकारने आपल्याकडे एक दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमानी योजना आहे. मी असं वारंवार म्हणतो बजेटच्या आमच्या कार्यशाळेमध्ये की तुमचं सबलीकरण होणार की नाही माहीत नाही, पण ही योजना जर तुम्ही घ्यायला सामाजिक न्याय विभागात गेलात तर तुमचा स्वाभिमान घडून पडल्याशिवाय राहणार. की इतक्यांदा तुम्हाला खिटा माराव्या लागतात तिथे की ती मिळणारच नाही. वेअरॅज ही कम्पॅरेटिव्हली जेव्हा आपण तेलंगणामध्ये बघतो
तेव्हा तेलंगणामध्ये याच्या पूर्वीच्या सरकारने त्याचं इम्प्लिमेंटेशन खूप चांगलं केलं. त्यांनी लँड बँक तयार केले आणि मग एखादं विलेज असेल, एखादं गाव असेल, कवुडा गाव असेल, तिथे 20 महिला आहेत, दलितांची घरं आहेत आणि त्या प्रत्येक दलिताच्या घरात एक महिला आहे. तर ती जमीन महिलांच्या नावाने दिली आहे. 60 एकर सलग जमीन दिली आहे आणि मग कलेक्टिव्ह फार्मिंगसाठी सुद्धा योजना आहे. पण आता हा सगळा डेटा उपलब्ध असताना मात्र काँग्रेसने या सगळ्या बऱ्याचशा योजनांमध्ये कात्री लावलेली आपल्याला दिसून येते. आणि मग हे आपण जेव्हा बिहारमध्ये बघतो तेव्हा बिहारमध्ये कास्ट सेन्सस झालं आणि मग आणखी इक्वॅलिटीच्या नावाखाली ज्या काही ऑर्गनायझेशन्स आहेत, युथ फॉर इक्वॅलिटी, ज्याच्यातून आपसारखा पक्ष पण उभा राहिला, ती युथ फॉर इक्वॅलिटी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करते. आधी हायकोर्टातून सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करते की नाही, हे युनियन लिस्टमध्ये जे काही अधिकार सेंट्रल गव्हर्नमेंटला दिले आहेत त्या स्टेट त्याच्यावर अतिक्रमण करताय, एन्क्रोच करताय त्यांच्या अधिकारावर. आणि मग ते सेन्सस जनरलचा, रजिस्टर ऑफ सेन्सस जनरलच्या अखत्यारीतला हे कार्यक्रम आहे, तो स्टेटनी नाही केला पाहिजे. सुरुवातीला पटना हायकोर्ट त्याच्या विरोधात स्टे देतं, पण नंतर तेच हायकोर्ट विथ द सेम जजेस अँड बेंच त्याच्या उलट निर्णय देतात, ते होऊ देतं. आता ती सुप्रीम कोर्टामध्ये केस पेंडिंग आहे, त्याच्यावर अंतिम निर्णय झालेला नाही. पण बिहार सरकारने रिझर्वेशनच्या संदर्भामध्ये ते वाढवले. पण तिथे सुद्धा आपण योजनाच्या स्तरावर जातो, घराच्या असतील, शेतीच्या असतील. चटर्जी एक कमिटी नेमण्यात आली होती जमिनीच्या संदर्भामध्ये सुद्धा बिहारमध्ये, पण त्यावर सुद्धा हाऊसिंग आणि लँडच्या संदर्भामध्ये काही रिस्पॉन्स झालेले नाही. हा डाटा तिथे पण उपलब्ध आहे की नाही, 37% जे रुरल EBC आहे ते लँडलेस आहेत. बरेचसे OBC सुद्धा लँडलेस आहेत. हा डेटा उपलब्ध आहे. चटर्जी समितीचा अहवाल पुढे आहे, चट्टोपाध्याय की चटर्जी समिती, त्यांचा अहवाल पण आहे. तो विधिमंडळाच्या पटलावर तिथे मांडला गेला होता. पण स्कीम्सच्या स्तरावर किंवा आपण ज्याला म्हणतो की बाकी योजनेसाठी सुद्धा कास्ट सेन्सस वापरला जाईल, असं कुठलाही पक्ष बाकीच्या योजनेच्या संदर्भामध्ये ते वापरताना आपल्याला दिसत नाही. कास्ट सेन्सस हे फक्त सामाजिक न्यायाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी आणि खास करून रिझर्वेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी दिसते. हे आपल्या देशाचं दुर्दैव की सामाजिक न्यायाच्या अनुषंगाने आपल्याला जास्त कल्पकता वापरता आलेली नाही आजपर्यंत आणि आपण ते रिझर्वेशन मर्यादित राहतो. धन्यवाद.